राजकारणात अनेकदा मोठे निर्णय मंत्रालयात घेतले जातात, पण काही संदेश मंदिराच्या पायऱ्यांवरूनही दिले जातात. यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली महापूजा ही केवळ धार्मिक परंपरा नव्हती, तर त्यांच्या प्रत्येक वक्तव्यातून अनेक राजकीय संकेतही दिसून आले. एका बाजूला त्यांनी नरेंद्र मोदींसाठी विठुरायाकडे प्रार्थना केली, दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंच्या मोर्चावर भाष्य केलं. शेतकरी विद्यार्थी आंदोलन, पंढरपूर कॉरिडॉर आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पण या सर्व वक्तव्यांमागे नेमकं राजकारण काय आहे? हा फक्त योगायोग आहे की 2029च्या राजकीय तयारीची सुरुवात? आजच्या व्हिडिओमध्येच याच सगळ्या घडामोडींचा सविस्तर राजकीय अर्थ समजून घेऊयात. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. आषाढी एकादशी म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळीच परंपरा समोर येते. मुख्यमंत्री कोणताही असो, पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा ही केवळ धार्मिक कार्यक्रम राहत नाही, ती राजकीय संदेश देण्याचं एक महत्वाचं व्यासपीठही ठरते. कारण लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत राज्याचा मुख्यमंत्री जे बोलतो ते संपूर्ण महाराष्ट्र ऐकत असतो, त्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ काढला जातो. यंदा देवेंद्र फडणवीस यांनीही महापूजेनंतर केलेल्या वक्तव्यातून अनेक वेगवेगळे संदेश दिले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःसाठी किंवा सरकारसाठी काही मागितलं नाही. असं सांगताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी विठुरायाकडे प्रार्थना केली. त्यांनी म्हटलं की देशाच्या तरुणांसाठी नरेंद्र मोदी नवा अध्याय लिहित आहेत आणि त्या कामासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना केली. पहिल्या नजरेत हे एक सामान्य विधान वाटू शकतं, पण राजकीय दृष्ट्या त्याचा अर्थ वेगळा आहे. महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत असले तरी राष्ट्रीय स्तरावर पक्षाचा चेहरा नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा सार्वजनिकपणे विश्वास व्यक्त करून फडणवीसांनी दिल्लीला एक स्पष्ट संदेश दिला की महाराष्ट्रातील भाजप पूर्णपणे केंद्रीय नेतृत्वाच्या भूमिकेसोबत उभा आहे. याच काळात राज्यात विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, त्यानंतरच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची ही तयारी, मित्रपक्षांमधील समन्वय, विरोधकांचे आंदोलन, या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमातून स्वतःची राजकीय भूमिका अधिक ठळक करताना दिसत आहेत. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेलं भाष्यही महत्वाचं होतं. आषाढीचा काळ म्हणजे खरीप हंगामाची सुरुवात, त्यामुळे चांगला पाऊस व्हावा, शेतकरी सुखी व्हावेत आणि राज्य समृद्ध व्हावं अशी प्रार्थना त्यांनी केली. पण त्यांनी केवळ प्रार्थनेवर न थांबता उत्पादन खर्च कमी करण्यावर भर दिला. त्यांनी सांगितलं की आज शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठं संकट म्हणजे वाढतं उत्पादन खर्च आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ उतारामुळे शेतमालाची भाव अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळत नाहीत. त्यामुळे सरकारचं लक्ष उत्पादन वाढवण्यापेक्षा उत्पादन खर्च कमी करण्यावर आहे. मोफत वीज, सौर पंप, ठिबक सिंचन, यंत्र सामुग्रीवरील अनुदान आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार याचा त्यांनी उल्लेख केला. विशेष म्हणजे त्यांनी महाविस्तार AI च्या माध्यमातून उत्पादन खर्च 25% कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर शेतीत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असा संदेश त्यांनी दिला. हा केवळ शेतीचा विषय नाही, तर ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न आहे. कारण महाराष्ट्र शेतकरी हा अजूनही सर्वात मोठा मतदार वर्ग आहे. यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेलं वक्तव्य म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाबाबतचं. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष विविध प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाकरे बंधूंच्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. यावर बोलताना फडणवीसांनी अत्यंत संयमित पण राजकीय टोला लगावला. त्यांनी म्हटलं की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण या आंदोलनाचा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी थेट संबंध कमी आणि स्वतःची राजकीय जागा पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न अधिक दिसतो. हे विधान साधं वाटलं तरी त्यामागे मोठा राजकीय संदेश आहे. विरोधकांनी उभं केलेलं आंदोलन हे जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय पुनरागमनासाठी असल्याचा आरोप करून भाजपने पुन्हा एकदा विरोधकांची विश्वासार्हता प्रश्नांकित करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी थेट आक्रमक भाषा वापरली नाही, शुभेच्छा देत टीका केली. हीच देवेंद्र फडणवीसांची अनेकदा दिसणारी राजकीय शैली आहे. व्यक्तींवर हल्ला करण्यापेक्षा मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करायचे आणि त्यातून राजकीय संदेश द्यायचा. याच संदर्भात त्यांनी दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरही भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आंदोलनाचे 2 भाग असल्याचं सांगितलं. एका बाजूला शांततेने आपलं भविष्य सुरक्षित व्हावं म्हणून आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत, पण दुसऱ्या बाजूला काही राजकीय पक्ष आणि अराजकता निर्माण करणारे लोक आंदोलनात घुसल्याचा आरोप त्यांनी केला.
ही भूमिका केंद्र सरकारच्या अधिकृत भूमिकेशी जवळपास मिळती जुळती आहे. म्हणजेच आंदोलनाला पूर्ण विरोध नाही, पण आंदोलनाचं राजकारण करणाऱ्यांवर टीका आहे. त्यामुळे महाराष्ट्रातूनही केंद्र सरकारची भूमिका अधिक बळकट करण्याचा प्रयत्न झाल्याचं राजकीय निरीक्षक मानू शकतात. यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचाही उल्लेख केला. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं आणि शांततेने पुढे जाण्याचं आवाहन केलं. असं सांगत फडणवीसांनी संवादातून प्रश्न सोडण्याचा मार्ग अधिक योग्य असल्याचा संदेश दिला. आता येतो पंढरपूर कॉरिडॉरच्या विषयाकडे. हा विषय गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. काही नागरिकांनी कॉरिडॉरला समर्थन दिलं तर काहींनी विरोधही केला. विशेषतः स्थानिक व्यापारी, रहिवासी आणि मंदिर परिसरातील बदलांबद्दल अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. फडणवीसांनी यावर सांगितलं की 80 ते 90% लोकांच्या शंका दूर झाल्या आहेत आणि उर्वरित शंकाही दूर केल्या जातील. त्यांनी यंदाच काम सुरू होईल आणि पुढील 2 ते 2.5 वर्षात कॉरिडॉर पूर्ण करण्याचं लक्ष्यही सांगितलं. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर हा एक विकासाचा अजेंडा आहे. धार्मिक पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार, पायाभूत सुविधा आणि भाविकांची सोय या सगळ्यांचा मुद्दा एकत्र जोडून सरकार विकासाचं मोठं चित्र जनतेसमोर ठेवत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात एक गोष्ट सातत्याने दिसत आहे. भाजपने केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांवर भर न देता मोठे विकास प्रकल्प, धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा आणि डिजिटल प्रशासन यांना राजकीय कथानकाचा भाग बनवला आहे. समृद्धी महामार्ग असो, किनारी महामार्ग असो किंवा आता पंढरपूर कॉरिडॉर, प्रत्येक प्रकल्पातून विकासाची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न दिसतो. दुसरीकडे विरोधक सरकारवर बेरोजगारी, महागाई, शेतकरी, विद्यार्थी आणि सामाजिक प्रश्नांवर दबाव आणत आहेत. यामुळे एकीकडे आंदोलनाचं राजकारण आहे तर दुसरीकडे विकासाचं राजकारण आहे. आगामी निवडणुकांमध्ये कोणतं कथानक मतदारांना अधिक पटतं यावर पुढचं राजकारण अवलंबून असेल. पंढरपूरमधील या एका पत्रकार परिषदेत फडणवीसांनी ज्या पद्धतीने केंद्रात नेतृत्व, शेतकरी, विद्यार्थी आंदोलन, विरोधक आणि विकास या सगळ्या मुद्द्यांना जोडण्याचा प्रयत्न केला, त्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते. सरकार आता फक्त प्रशासन चालवत नाही तर पुढच्या राजकीय लढाईसाठी स्वतःचं कथानकही तयार करत आहे. आणि त्यामुळे या भाषणाकडे फक्त धार्मिक कार्यक्रमातील भाषण म्हणून पाहता येणार नाही. हे महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय रणनीतीचं एक महत्वाचं पाऊलही ठरू शकतं. कारण अनेकदा निवडणुकीची सुरुवात प्रचार सभेत होत नाही, ती अशाच प्रतिकारात्मक व्यासपीठांवर होत असते. तर एकाच मंचावरून देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा, शेतकऱ्यांसाठी आश्वासन, विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका, विद्यार्थी आंदोलकावर भूमिका आणि पंढरपूरच्या विकासाचा रोडमॅप मांडला. आता पुढच्या काही महिन्यात या घोषणांचं प्रत्यक्षात काय होतं आणि विरोधक त्याला कोणत्या रणनीतीने उत्तर देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष असणार आहे. कारण आज पंढरपुरात दिलेले हे संदेश उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवू शकतात. तुमच्या मते पंढरपूरमधून देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला सर्वात मोठा राजकीय संदेश कोणता होता? मोदींवरील विश्वास, ठाकरे बंधूंवरील टीका की विकासाचा अजेंडा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.